गटार आहे, नाला आहे, काय माहिती नाही, पण यांच्या नाल्यामध्ये असले मोठे मोठे मासे आहेत ना. आय डोंट नो तुम्हाला दिसतील का. हा तर म्हणजे बिगिनर लेवल साठी बेस्ट आहे. 27,000ला तुम्हाला हा ड्रोन पडतोय. त्यांचा R7 बघा तुम्हाला कितीला पडतोय. फक्त ओनली बॉडी R7 ची तुम्हाला बॉडी पडेल 1 लाख. ऑलराइट तो मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि वेलकम बॅक टू आवर सिरीज. आता आपण बँकॉकमध्ये आहोत, तर टायटल बघून कळलंच असेल आपण कुठे चाललोय. ॲक्च्युली वाजलेत 11 आणि हॉटेलचं चेक इन टायमिंग आहे 2. मला एका जागेवर बसायला आवडत नाही, तर मी विचार केला की इथून 4 किलोमीटरवरच DJIचं शोरूम आहे. तर मी बोललो चला जाऊया आपला कॅमेरा. तर पहिल्या म्हणजे मलेशियाच्या सिरीजमध्ये तुम्हाला कळलंच असेल DJIचा ऑस्मो पाण्यामध्ये जाऊन खराब झाला. तर मी बोललो 4 किलोमीटरवर शोरूम आहे आणि तिथे सर्व्हिस सेंटर पण आहे. तर बोललो आपण कॅमेरा दाखवूया, किती काय खर्च सांगते ते बघूया. आणि मला करन्सी पण एक्सचेंज करायची आहे. मलेशियन रिंगट माझ्याकडे पडलेत, तर मी बोललो ठेवून पण काय करू, कारण की थायलंडमध्ये मी विचार करतोय थोडीफार शॉपिंग करायची. त्या ठिकाणी हॉटेल आहे आपलं हॉस्टेल. आणि काय सांगू तुम्हाला, भरपूर इथं हॉस्टेल्स आहेत. गोरी माकडं इथे भरपूर आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगेन, माझा जो कॅमेरा खराब झाल्यापासून मला प्रॉब्लेम असा म्हणजे काय होतं माहिती आहे, माझा फोन 128 GB आहे, तो पूर्ण भरत आला आहे आणि माझ्याकडे आता स्पेस नाही. आणि मी ड्राईव्हवर अपलोड करतोय, तर आय डोंट नो मलेशियामध्ये प्रॉपरली अपलोड झालं, बट मी कंबोडियामध्ये पण झालं. बट जसं लाओसमध्ये आल्यापासून माझ्या ड्राईव्हवर व्हिडिओजच अपलोड होत नाही. मी 100 GB बाय पण केलं, आय डोंट नो वाय यार. म्हणून त्यामुळे मला डोकं जरा सनकलं आहे. आणि मी विचार करतोय की आता फक्त म्हणजे आपण फिरतोय, मी लिमिटेड व्लॉग्सच बनवणार आहे. अजून आपल्याला 2 कंट्री फिरायचे आहेत. त्यामुळे आता ऑस्मो आपला रिपेअर झाला तर चांगलंच आहे, नाही झाला तर भाई बेअर करा प्लीज. चला. आणि इकडे बघा सगळं मसाजचं आहे. हे मासा आहे सगळं. हे बघा मासा 600 बात म्हणजे 1200ला मासा. तसावाला मासा नाही, तसावाला पाहिजे तो पण आहे, बट जाऊ दे. तुम्हाला एक सांगेन, आता ही सगळी मी जागा तुम्हाला दाखवते. आपण रात्री पण बाहेर पडणार आहे भाई. इथे लोक दुपारची झोपतात आणि रात्रीचं नुसतं बघा तुम्ही. फक्त तुम्हाला या जागेमधून मी फिरतोय ना, रात्री पण याच जागेमधून मी तुम्हाला फिरवणार आहे नाईट ब्लॉकसाठी. मी फक्त रात्रीचीकडे मजा बघा. पास होतो मित्रांनो, आणि यांच्या गटार आहे, नाला आहे, काय माहिती नाही, पण यांच्या नाल्यामध्ये असले मोठे मोठे मासे आहेत ना. आय डोंट नो तुम्हाला दिसतील का. बघा 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 इथे हे सगळं भेंडी मोठे मोठे, मला वाटलं म्हणजे मोठे मासे आहेत भाई. आणि हे यांची इकडची खाडी किंवा गटार बोलू शकतात. आणि असे छोटे ना, मोठे मोठे असे गोल गोल फिरत आहे. नाल्यामधला मासे काढून इकडे विकत असतील. हा यांचा फिश मार्केट आहे. जात होतो इथे गजरे विकतायत, तुम्ही पाहू शकतात. मस्त असे गजरे आहेत जे, आणि हे गजरे जे आहेत त्यांच्या देवाला अर्पण केले जातात. आपल्या इथे गजरे घालतात. आणि एवढा मस्त स्मेल येत होता ना, तुम्हाला काय बोलू. बोललो जाता जाता जे काय दिसतंय ते तुम्हाला दाखवतो. भाई आपण कझाकिस्तान फिरलो, उझबेकिस्तान, एवढ्या थंडीमध्ये. फ्रँकली बोलू ना गाईस, की आपल्याला म्हणजे मला तर थंडी सूट होते. त्याच्यावर तुम्ही जॅकेट घालून फिरू तरी शकतात यार, पण गरमीमध्ये या पसिन्याचं काय करायचं. हर टाइम थोडी आपण ACच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतो. भाई जाम बेकार गरमी आहे यार. ते बाबा कझाकिस्तान परवडलं, स्नो होतं, याला जॅकेट बिकेट घालून तुम्ही फिरू शकतात, बट हे गरमी नाही परवडत. आलं तुम्ही पाहू शकतात. एवटा तुम्हाला कितीला भेटतो. कॉम्बो जर तुम्ही घेतील तर 34,000 म्हणजे ह्याचे फक्त डबल करा, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 70,000ला हा एवटा पडतो, जो आपल्या इंडियामध्ये 1,30,000ला म्हणजे जास्त जातो. 1,60,000 पर्यंत जातो. हा मिनी 4 Pro आहे. मिनी 3 Pro तर बघा किती स्वस्त आहे भाई. फ्लायमोर कॉम्बो प्लस घेतला तर तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 50,000ला हा ड्रोन तुम्हाला 50,000ला पडतोय. म्हणजे तुम्ही इंडियामध्ये घेता तर तुम्हाला 1,00,000ला पडतो, बट इकडे तुम्हाला 50,000ला पडतो. आणि हा ड्रोन हा तर म्हणजे बिगिनर लेवलसाठी बेस्ट आहे. हा कितीला पडतोय बघा. फक्त आणि फक्त म्हणजे 13,000 पकडा. 13,000 म्हणजे किती, 28,000ला 13,000 म्हणजे 27,000ला तुम्हाला हा ड्रोन पडतोय. मिनी 2 AC. आणि एअर थ्री जो आपण व्हिएतनाम वरून घेतला तो इकडे तुम्हाला पडतो 1,05,000ला. म्हणजे मला 10,000 एक्स्ट्रा पडलेला. ऑलमोस्ट 1 वर्ष झाला त्या गोष्टीला. आणि यार मॅविक 3 Pro पण बघा यार, जाम स्वस्त आहे, जाम. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात नॉट ओनली ड्रोन्स, तर तुमच्याकडे ॲक्शन कॅमेराज पण आहे. ॲक्शन कॅमेरा पण तुम्हाला हा 30,000ला पडेल. ॲडव्हेंचर कॉम्बो सोबत घेतला तर ऑस्मो पॉकेट 3 एवढ्याला पडणार तुम्हाला. आणि खूप स्वस्त आहे, म्हणजे बघायला गेलं तर खूप चीप आहे कम्पेअर टू इंडियन रेट्स. आणि तुम्ही इथे पाहू शकता भरपूर लोक विचारतात की
गिम्बल्स बघा किती स्वस्त आहे. हा तुम्हाला पडणार RS4 Pro ओनली फॉर 37, म्हणजे डबल करा, म्हणजे ही जी प्राइस तुम्ही ती बघतायत ना ह्याला तुम्ही फक्त मल्टिप्लाय बाय 2 करा बस. हा तुम्हाला पडणार RS4 21 भात, आणि हा पडणार मिनी ऑलमोस्ट 15,000ला. चायला जाम स्वस्त आहे. आणि हे मिनी 4 Pro तुम्ही पाहू शकता जो आपण मलेशियावरनं घेतला. एवढा 2 इथे पण रिमोट अवेलेबल नाही. आणि हा बघा सगळ्यात पहिला ड्रोन DJI टेलो. तुम्हाला DJI टेलो सगळ्यात महाग पडतो यार. नाही हे DJI टेलोची प्राइस नाही, ही याची आहे, रोबोटची आहे. आणि ते ॲक्सेसरीज पण आहे. मी घेतलंय वाईड अँगल लेन्स घेतले, ही वाली Air 3ची, जी आपल्या इथे DJIची ऑफिशियल घेतली, आपल्या इथे नाही भेटत. आणि भरपूर असं काय काय तुम्हाला RC2 पण आहे. RC2ची प्राइस तर बघाल तर तुम्हाला 22,000ला पडते. 22,000 म्हणजे 11,000 भात आहे, 22,000ला. आणि हे गॉगल्स 3 जे आहेत तुम्हाला पडणार अवघे 40,000ला. डॅम खूप स्वस्त बाई. 40,000ला आपल्या इथे लोक रिसेल करतात V2. आणि इकडे बघा हे SD कार्ड्स पण आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर SD कार्डचे रेट्स बघूया काय आहे. ऑलमोस्ट 2,000, म्हणजे SD कार्डचा घेऊन उपयोग नाही. आपल्या इथे जो SD कार्डचा रेट आहे तोच इथे रेट आहे. आणि भरपूर असे ॲक्सेसरीज आहेत. आणि तुम्ही पाहू शकता जो हा कॅमेरा होता हा फायनली मेला आहे. कारण की मी इथे आलो, भरपूर फिरलो आहे आज मी. आणि तिथे पण बोलले की हा रिपेअर नाही होणार, तुम्ही न्यूज घ्यायला, कारण की आपला पहिला मॉडेल आहे. मदरबोर्डच याचा उडाला आहे आय थिंक सो. बघा आता कामच नाही करत आहे. मला सजेस्ट करतात न्यू घ्यायला, पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याचा आपण काय करू नाही शकत, ह्याला आता इंडियामध्ये असंच घेऊन जायला लागणार. आणि मी हा जो ब्लॉग आहे ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी बनवतो, कारण की काल मी गेलो, काल पण माझा मूड ऑफ झालेला, म्हणून मी आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्टोअरमध्ये आलो आणि ही तुम्हाला ब्लॉग कंप्लीट करून सांगतोय, करू शकतात. आणि येस मस्त असा हा शोरूम आहे. पॉवर बाय वगैरे सगळं तुम्ही पाहू शकता. भाई मला तर मन करतं यार हा पण ड्रोन घेऊ. भाई 30,000मध्ये तुम्हाला हा ड्रोन भेटतो. 30 पण नाही, 13,000 26,000ला भाई हा ड्रोन भेटतो. मन तर करतं ह्याला घेऊ आणि फक्त तिथे टाइमपाससाठी जिथे उडवायचं असेल तिथे घेऊ. आणि तुम्हाला काय म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 10 किलोमीटरपर्यंत तर रेंज देणार आहे. 38K म्हणजे 5 लेवल 5चा विंडो. DJIचं शोरूम जे आहे, जर तुम्ही DJIच्या शोरूमच्या पण बाहेर आलात तर असे जे असतात ना बिग कॅमेरा, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला ड्रोन्स ड्रोन्स वगैरे पण भेटेल तुम्हाला. हे बघा इथे DJI Air 3. इथे आपण प्राईस काढू काय, तर इकडे पण म्हणजे DJIचं शोरूम तिथे ऑफिशियल आहे. आणि हे इथे ह्यांचं हे आहे, तर इथे पण आपण प्राइसिंग काढून बघू DJIची कशी काय आहे. DJI आय थिंक सो. आता मला ते व्हिडिओमध्येच बघायला, तर तुम्ही पाहू शकतात हे सोनीचे लेन्स पण आहेत, फुजी फ्लेम वगैरे. ही आहे 20,000ला. आता मला सगळं मी दाखवू नाही शकत कारण की ते चांगलं नाही वाटत. म्हणजे लेन्स पण आहेत बाय, फुजी फ्लेमच्या लेन्स बघा. स्टार्टिंग मला वाटतं आहे भरपूर आहेत, म्हणजे हीच मला सगळ्यात कमी दिसली. 20,000ची ऑफरमध्ये आहेत. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकतात हा 12 ब्लॅक GoPro फक्त 30,000ला आहे. मग 30,000ला 12 ब्लॅक. आणि तुम्ही 11 घेतायत ऑलमोस्ट 30 नाही किती, म्हणजे हा बंडल ॲक्च्युली. बघा हे कॅननचे कॅमेरेज बघा. हा कॅननचा R7 बघा तुम्हाला कितीला पडतोय. फक्त ओनली बॉडी R7ची तुम्हाला बॉडी पडेल 1 लाख. R10ची ऑलमोस्ट म्हणजे हे डबल करा यार. ही जी प्राइस दिसते ना याच्यावर तर डबल करा. ल्युमिक्स भाई खूप स्वस्त आहे, खूप चीप आहे भाई साब. RS4 कॉम्बो बघा 40,000. एवढा 2 पण आहे. मिनी 4 Pro भाईचं इथे अजून स्वस्त आहे. तुम्ही पाहू शकता इथून घ्यायला पाहिजे होतं यार. प्ले स्टेशनचंही स्टोअर आहे. तुम्ही पाहू शकता सोनी प्ले स्टेशनचं. प्ले स्टेशन पण आता मी आतमध्ये जात नाही कारण की प्ले स्टेशन पण चीप आहे. तुम्ही आपल्या मलेशियाच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. प्ले स्टेशन पण चला तुम्हाला आता दाखवूनच देतो. प्ले स्टेशन तुम्हाला कितीला पडेल. ऑफर प्राइस प्ले स्टेशन VR आणि प्ले स्टेशन हा बघा 40,000ला पडणार तुम्हाला. सब नेक्स्ट लेवल. जो आपल्या इथे सगळ्यात ट्रेंडमध्ये कॅमेरा आहे सिनेमॅटिक वेडिंग वगैरेसाठी. सोनी A7 Mark 4 तुम्हाला बघा कितीला पडेल. हा Mark 4च आहे ना. हा Mark 4 आहे. मग इथे हे काय लिहिलं आहे. अच्छा G मास्टरची लेन्स आहे वाटतं. हां G मास्टरची. आता मला इंग्लिशमध्ये लिहिलं नाही. आता हे G मास्टरची फक्त लेन्सचं प्राईस आहे आणि हे कॅमेराची बॉडी. हा जो व्लॉगिंग कॅमेरा आपल्या इथे 50,000ला जातो. हा इथे थोडा महाग आहे, म्हणजे ऑलमोस्ट 60,000 आय थिंक सो आहे. 50 का काहीतरी तेवढ्यालाच जातो. तुम्ही पाहू शकतात.
सो ऑलराईट तर मित्रांनो, हा होता आपला एक व्लॉग. मी ट्राय केला शॉर्ट आणि सिम्पलच ठेवायचा. तुम्ही कसं थायलंडमध्ये येऊन चीपमध्ये ड्रोन्स, कॅमेरा, ॲक्सेसरीज, लेन्स बाय करू शकता. फॉर मी, तुम्ही जर मला विचारतील भाई खूप चीप आहे, म्हणजे बघायला गेलं तर खूपच चीप आहे. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल, DJI जी कंपनी आहे ती चायनीज ब्रँड आहे आणि चायनीज जेवढे पण साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये DJIचे कुठलेही प्रोडक्ट घ्या तुम्हाला चीपमध्ये भेटतात. आय डोंट नो अबाउट द कॅमेराज, बट DJIचे जे ड्रोन्स आहेत खूप स्वस्त पडतात. सो इंडियामधून तुम्हाला फ्लाईट तिकीट पकडून चला. जर तुम्ही साऊथ इंडियामधून येत असाल तर तुम्हाला जाऊन येऊन 12,000 10,000वाला तिकीट पडेल. तुम्ही ते बाय करू शकता. 3-4 दिवस फिरून ड्रोन घेऊन इंडियामध्ये जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला जर बघायचं असेल ड्रोन कसा इंडियामध्ये आलेला, त्याच्यावर आपण ब्लॉगही बनवला आहे, तुम्ही तोही फॉलो करू शकतात. तुम्हाला बॉक्स वगैरे काही नाही आणायचं आहे. मी आता या ब्लॉगमध्ये डिटेल नाही सांगणार. हा फक्त ब्लॉग होता हाऊ यू कॅन बाय चीपली इन थायलंड. तर तेच, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बी सी इन माय नेक्स्ट व्हिडिओ.